आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। लखनबाई एन्काउंटर प्रकरणात प्रदीप शर्मा दोषी। प्रदीप शर्मांची जन्मठेपेची शिक्षा कायम। 3 आठवड्यात शरणागती पत्करण्याचे हायकोर्टाचे आदेश। पुण्यातील व्हीआयपी व्यक्तींची पोलीस सुरक्षा काढण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश। शहरातील 110 पैकी 85 जणांची सुरक्षा काढली। ठाणे शहरात दुरुस्तीच्या कामामुळे एक जलवाहिनी बंद ठेवण्यात येणार। शहरात उद्या झोनिंग पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येणार। मुंबईत 2 दिवसात 12,000 फलक काढले। आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याचे आदेश। मुंबई फलकमुक्त झाल्याचा प्रशासनाचा दावा। पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन। पाण्याचा गैरवापर केल्याने नळजोड खंडित होणार, महापालिकेचा इशारा। बेस्ट उपक्रमाच्या 170 बस गाड्यांवर हवा शुद्धीकरण यंत्र कार्यान्वित। कुर्ला, मरोळ आणि आणिक या आगारांमध्ये यंत्र बसवण्याची प्रक्रिया सुरू। हवेचा दर्जा सुधारण्यासाठी बेस्टचा उपक्रम। रस्ते खोदाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार। कामं वेळेत आणि योग्य पद्धतीने करण्याचे पुणे पालिकेचे आदेश। पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांना बांधकाम विकास आणि प्रोत्साहन नियमावली लागू। बेसिक FSI मध्ये 10% वाढ होणार। नवी मुंबईत निसर्ग निर्मित आश्रयस्थानं पाणीथळी संपुष्टात आल्याने स्थलांतरित फ्लेमिंगोंची भटकंती। हजारो पक्ष्यांकडून नवीन पाणथळ्याचा शोध सुरू।